डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सोलापुरातील पार्क चौक येथे भीम अनुयायांकडून उत्साहात भव्य जय भीम ध्वज फडकवण्यात आला। बोधिसत्व आणि मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते। ध्वजारोहणावेळी जय भीमच्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। उपस्थितांनी बाबासाहेबांना अभिवादन करत त्यांच्या विचारांचा जागर केला। या सोहळ्यामुळे चौकात उत्साह आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी आनंद चंदनशिवे, दशरथ कसबे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाने जयंती उत्सवाची भव्य सुरुवात झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त झाली। प्रथमतः सोलापूर शहरातील तमाम भीमसैनिकांना तसंच सोलापूर शहरवासियांना विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज 13 एप्रिल विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती जल्लोषात सुरू करण्याचा कार्यक्रम बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर मध्यवर्ती जयंतीच्या माध्यमातून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भव्य दिव्य असे निळे झेंडे आणि विश्वरत्न डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहाराच्या माळा उद्या 14 एप्रिल 135वी जयंती जे भीमसैनिक व सोलापूर शहरातले सर्व धर्माचे लोक विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर मानतात त्या सर्वांसाठी येत असताना त्यांना कुठल्याही गोष्टीचा त्रास न हो अशा पद्धतीनं बोधिसत्व मध्यवर्ती माध्यमातून या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे। तेव्हा परत एकदा सर्व शहरवासियांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा थांबतो। जय भीम, जय भारत, जय संविधान। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्ताने सोलापूर शहरामध्ये सोलापूर शहरामध्ये अनेक बरेच भागामध्ये सोलापूर शहरातल्या हद्दवाड भाग असेल, शहरी भाग असेल, त्या भागामधल्या सर्व आंबेडकरी अनुयायांनी व सर्व जाती धर्मातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर विश्वास ठेवणाऱ्या अशा सर्वच नागरिक बंधू भगिनीकडून जी बाबासाहेबांच्या 13 तारखेपासून जी 19 तारखेपर्यंत जी सप्ताह आहे त्या सप्ताहाच्या काळामध्ये आज पेंडॉलमध्ये प्रतिष्ठापना करण्याचा आजचा संध्याकाळचा दिवस आहे। तरी आजच्या दिनाच्या औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला जी बाबासाहेबांचा हा पुतळा आहे या पुतळ्याच्या परिसरामध्ये जी काय महानगरपालिकेच्या माध्यमातून कामं जी नागरिकांना उद्या येण्यासाठी आणि अभिवादनाच्या अनुषंगानं जी कामं अत्यावश्यक होते ती करून घेण्यासाठी महापालिकेने सर्वत्र परीने या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि मध्यवर्तीच्या माध्यमातून जी काय अडचणी होत्या नागरिकांना अभिवादन करण्यासाठी येण्यासाठी ती सगळ्या दूर करण्यात आलेल्या आहेत। ह्या चौकामध्ये सर्वत्र एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण करण्याचा दृष्टिकोन मध्यवर्ती महामंडळाचा होता। त्या अनुषंगानं आम्ही या परिसरामध्ये प्रत्येक भागामध्ये सुशोभीकरण करून त्या भागामध्ये जास्तीत जास्त हा परिसर कसा जयंतीच्या काळामध्ये चांगला दिसला पाहिजे हा दृष्टिकोन या ठिकाणी ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या उद्या ज्याला सुरुवात होणारा 14 एप्रिलचा दिवस आहे उद्या, त्या 14 एप्रिलच्या अनुषंगानं मी सोलापूर शहरवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भारताला संविधान दिलं त्या संविधानाच्या माध्यमातून आज 75 वर्ष भारताला स्वतंत्र होऊन झाले। एक संघ भारत देश या ठिकाणी मजबूत या ठिकाणी राहिला असेल ते फक्त संविधानामुळे आणि बाबासाहेबांनी लिहिलेल्या या संविधानामुळेच या ठिकाणी राहिलेलं आहे। तरी सर्व जाती धर्माच्या लोकांनी बाबासाहेबाला अभिवादन करण्यासाठी या पुतळ्या परिसरामध्ये बहुसंख्येनं उपस्थित राहणारच आहेत। तरी सर्व जाती धर्माच्या लोकांना मी एवढंच सांगतो की बाबासाहेबांनी मानवमुक्तीचा लढा या ठिकाणी केलेला आहे। अशा या महामानवाला अभिवादन करण्यासाठी आपण सोलापूरकरांनी एकवटा हीच भावना या आपल्या माध्यमातून व्यक्त करतो।